आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती. या युतीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 63 जागांची मागणी केली होती. त्यानुसार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नमते घेत वंचितला 62 जागा देण्यास सहमती दर्शवली होती. तर काँग्रेस 150 जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर एक मोठी बाब समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या 62 जागांपैकी केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून तब्बल 16 जागांवर वंचितला उमेदवारच मिळाले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज भरले गेले नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे ही अडचण असूनही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला वेळेत याची माहिती दिली नाही. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच काँग्रेसला याबाबत कल्पना देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसलाही त्या 16 जागांवर आपल्या इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी देता आली नाही. या 16 जागांपैकी काही प्रभागांमध्ये काँग्रेसची चांगली ताकद असल्याचे मानले जाते. तरीही युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसने मोठ्या मनाने या जागा वंचितला सोडल्या होत्या. मात्र वंचितकडून उमेदवारी अर्जच न भरल्याने आता काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. या परिस्थितीमुळे काँग्रेसला आता या 16 जागांवर बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आपल्या उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची नामुष्की सहन करावी लागणार आहे. अधिकृत उमेदवार देता येत नसले तरी शक्य तिथे बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. दरम्यान 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा लढवत आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस मुंबईत 167, ठाण्यात 101, पुण्यात 100, पिंपरी चिंचवडमध्ये 60 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महानगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. लातूर महानगरपालिकेत 5 जागा वंचितला देण्यात आल्या असून उर्वरित सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. नांदेडमध्ये वंचितला 20 जागा देण्यात आल्या असून इतर सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.